नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही पहिलीपासून 10वी पर्यंत मुलाखतीसाठी जाता त्यावेळेला तुम्हाला काही प्रश्न असे असतात की जे कॉमनली विचारले जातात, 100% तुम्हाला विचारले जातात, म्हणजे विचारले जातातच. ते कोणते प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं, जेणेकरून जे काही मुलाखत घेणारं पॅनल आहे ते तुमच्यावर इम्प्रेस होऊन जाईल आणि तुम्हाला सिलेक्ट करेल. भले तुम्हाला बाकीच्या 2 उमेदवारांपेक्षा मार्क कमी असले तरी सुद्धा तुमची निवड होऊ शकते. आणि हे काही कठीण नाहीये. तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं समर्पकपणे जर दिली, आत्मविश्वासाने दिली, तर मला 100% खात्री आहे की जरी तुम्हाला त्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेली नसेल तरी सुद्धा तुम्हाला कमी मार्कांच्या बळावरती तुम्ही 100% मुलाखतीमध्ये आपलं पोटेन्शियल दाखवून त्या ठिकाणी निवड होऊ शकतात. महिला असतील अथवा पुरुष असतील, 1 ते 5वा वर्ग असू द्या, 6वी ते 8वा असू द्या, 9वी 10वी असू द्या, विषय कोणताही असू द्या, मग ते मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल किंवा मग 1 ते 5वी साठी किंवा मग 9वी 10वी साठी, याच्यापैकी सेपरेट असू द्या किंवा ग्रुप ऑफ सब्जेक्ट असू द्या, तुम्हाला कुठेही हे प्रश्न विचारले जातील आणि या प्रश्नांची भीती तुमच्या मनामध्ये 100% राहणार नाही. इतके सोपे प्रश्न हे आहेत आणि ते कॉमनली कुणाला 100% प्रत्येक उमेदवाराला विचारल्याच जातात. त्यामुळे हे प्रश्न खूप महत्त्वाचे, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, VIP क्वेश्चन्स आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. त्या प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, तो सुद्धा कुठलाही भंबक पसारा न करता. आता मी जे हे प्रश्न आहेत ना ते थोडेसे रॅन्डमली अरेंज केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे मला माहिती आहे की पहिल्यांदा दाखवलं की तुम्ही पहिलाच पाठ करता, त्याच्यामुळे मी सुरुवातीला 5वा घेतो, मग मध्यंतरी शफल केलेले आहेत मी सगळे इमेजेस, म्हणजे तुम्हाला काय होईल त्याच्यामध्ये प्रेरणा मिळेल आणि तुम्ही सगळेचे सगळे प्रश्न केअरफुली बघसाल. पहिलं म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळेस डेमो द्यायला जाता तर डेमोची पद्धत कोणती आहे. आता आपल्या इकडे लेकर डायरेक्टच मेथड वापरतात, डायरेक्ट गेले की शिकवायला गेले की बाहेर येतात, घामाघूम होतात काही विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स मात्र खूप छान असतो. परंतु तुम्ही ज्यावेळेला विद्यार्थ्यांना शिकवत असता तर त्याची एक मेथड असते, एक पद्धती असते आणि त्या पद्धती आपण BEdला शिकलेलो आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये विविध पद्धती असतात. आता त्याच्यामध्ये एक महत्त्वाची मेथड म्हणजे लेक्चर मेथड तुमच्यापैकी कोणीही वापरायची नाही. माझं खूप काळजीपूर्वक ऐका मी का सांगतोय, कारण की तुम्ही शिकवताय 1ली पासून 10वीच्या विद्यार्थ्यांना. लेक्चर मेथड वापरली जाते हायर क्लासेससाठी, म्हणून शक्यतो काय करायचं माहिती आहे का की लेक्चर मेथड तुम्ही डेमो देताना टाळायचीच. ठीक आहे, आता डेमो कशा पद्धतीने द्यावा याच्या संदर्भात आपण नंतर डिस्कस करूयात. परंतु जी मेथड तुम्ही वापरू शकता ती म्हणजे डिस्कशन मेथड वापरू शकता. डिस्कशन करून विद्यार्थ्यांशी हसत खेळत बोलून तुम्ही त्यांच्यामधनच तो विषय जाणून घ्यायचा आणि मग त्याच्यावरती आपलं एक्सप्लेनेशन द्यायचं, विद्यार्थ्यांना गृहपाठ द्यायचा. त्याबद्दल ही मेथड एक दुसरी असते, डिस्कशन मेथड. तिसरी असते ऍक्टिव्हिटी अँड एक्सपिरियन्शियल लर्निंग, म्हणजे अनुभवातून शिक्षण देऊन किंवा एखादा कृतीबद्ध विचार घेऊन जर तुम्ही मेथड वापरलेली असेल, अध्ययन पद्धती वापरली असेल तर ही खूप छान असते. त्याच्यामुळे आपण तुम्ही ही जरी वापरली तरी सुद्धा काही अडचण नाही. म्हणजे तुम्ही कुठलीही मेथड वापरली असेल तर ती कोणती मेथड आहे हे तुम्हाला तरी माहीत असलं पाहिजे. पुढचं म्हणजे ICT आधारित अध्यापन, म्हणजे होऊ शकतं की अनेक विद्यार्थी PowerPoint प्रेझेंटेशन वापरतील. अनेक शाळांमध्ये असे डिजिटल बोर्ड आहेत, तुम्ही त्याच्यावरती सुद्धा शिकवण्यासाठी विचारू शकता की सर आपल्याकडे DLP आहे का, बरोबर आहे की नाही, तर त्याचाही तुम्ही वापर त्या ठिकाणी करू शकता. ब्लेंडेड लर्निंग, ज्याला आपण पारंपरिक किंवा आधुनिक पद्धतीचा समन्वय करून, ब्लेंडेड म्हणजे मिक्स करून तुम्ही शिकवण्याचा जर प्रयत्न केला असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरले जातं. याच्या व्यतिरिक्त काही मेथड असतात, इंडक्टिव्ह मेथड असते, डिडक्टिव्ह मेथड असते, इझी टू डिफिकल्ट असते, डिफिकल्ट टू इझी असते. अशा पद्धतीच्या ह्या वेगवेगळ्या मेथड्स असतात. त्याच्यापैकी तुमची अध्यापन पद्धती नेमकी कुठली असेल याच्यावरती तुम्हाला उत्तर हे 100% यायला पाहिजे. पुढचा प्रश्न जर आपण घेतला विद्यार्थी मित्रांनो, तर म्हणजे वर्गात काही विद्यार्थी गोंधळ करत असतात, तर तुम्ही काय कराल. साहजिकच आहे, 1ली ते 5वी साठी, 6वी ते 8वी साठी, 9वी 10वी साठी हा खूपच कॉमन प्रश्न आहे. हा मलाही 11वी 12वीला विचारलेला होता. मग तुम्ही काय करायचं की सर हे बघा, मी तर आधी हे बघेल किंवा विद्यार्थी गोंधळ का करत आहेत हे मी आधी समजून घेईल, मग नंतर मी रागवणार नाही, विद्यार्थ्यांना धपा हाणणार नाही. मग काय करणार, त्याच्याशी मी संवाद साधेल. ठीक आहे, आता तुम्ही ऍक्च्युअली ग्राउंडवरती काय करता हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, पण असं सांगा त्यांना की मी जाऊन त्यांच्याशी बोलेल आधी. नाही, एक चांगला शिक्षक असल्याच्या नात्यानं त्यांच्याशी संवाद साधेल, सकारात्मक पद्धत वापरेल, बरोबर आहे की त्यांच्याशी काय जे समस्या असतील ते जाणून घेईल, नियम स्पष्ट करेल आणि मग त्यांना जबाबदाऱ्या देईल आणि मग वेगवेगळ्या उपक्रमात त्यांना सहभागी करेल वगैरे वगैरे. अशा पद्धतीची आपण सकारात्मक पद्धती वापरू शकतो की विद्यार्थी जेणेकरून गोंधळ करणार नाही. पुढे आपण काय करू शकतो, विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो, त्यांना विश्वासात घेऊ शकतो की नाही बाबू तू तुला चांगला आहे, महासोन्या तुझ्यासारखं काही शांतच नाही. मी ही मेथड वापरली होती. मी ज्यावेळेस दिग्रजला शिक्षक म्हणून CBSE शाळेवरती कार्यरत होतो
एक मुलगी होती, ती खूपच बोलायची वर्गामध्ये आणि इतकी म्हणजे बोलत कमी होती, प्रश्न जास्त विचारत होते आणि इतके प्रश्न विचारत होती. आता साहजिकच विद्यार्थी म्हटल्यानंतर ते प्रश्न विचारते, परंतु ते एन नंबर ऑफ क्वेश्चन्स होते. म्हणजे एक शब्द बोलला की तिकडनं प्रश्न आला, एक शब्द बोलला की तिकडनं प्रश्न आला. मग मी शिकवण्यासाठी मला खूपच अडथळा येत होता. माझं काय झालं, मी 2-3 दिवस ते ऑब्झर्व केलं, ते कंटिन्यू प्रश्न, इतके प्रश्न का मी बेजारच. म्हटलं आता काय करावं. मी त्या शाळेवरती नवीन होतो. मी काय केलं, 2-4 दिवसांनी प्रोत्साहन देणारा एक ट्रिक वापरली. तुम्ही लक्षात घ्या, प्रोत्साहन आणि विश्वास देणं हे की नाही खूपच महत्वाचं आहे. तर मी ज्या वेळेला पिरियडवरती गेलो, मी त्या दिवशी ट्रिक वापरली. मी म्हटलं, बघा मुलांनो, म्हटलं असावं तर श्रावणीसारखं असावं. श्रावणी नावाची मुलगी होती ती. तर मी म्हटलं असावं मुलगा तर श्रावणीसारखं असावं. म्हणलं बाकीचे सर्व म्हणले सर यू आर टॉकिंग अबाउट श्रावणी. आय सेड येस आय एम टॉकिंग अबाउट श्रावणी ओनली. म्हणलं कसं काय. म्हणलं तुम्ही बघा ना श्रावणीकडे, तिच्यामध्ये किती क्रांतिकारी बदल झालेले आहेत. आय स्पोक विथ द अदर टीचर्स अँड दे टोल्ड मी, म्हणजे बाकी शिक्षकांसोबत मी बोललो आणि मला तेव्हा असं लक्षात आलं की श्रावणी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खूपच शांत झालेली आहे. इतकी शांत की विचारू नका. म्हणजे तिच्यामधले बदल हे खरंच वर्गामधल्या प्रत्येक विद्यार्थ्याने ऍक्सेप्ट करायला पाहिजेत असं मी म्हटलं. आणि असं म्हटल्याच्या नंतर श्रावणीला वाटलं अच्छा खरंच मी इतकी शांत झाली. त्याच्यानंतर श्रावणीने मला प्रश्न विचारलेत. प्रश्न विचारणं बंद नाही केले, परंतु तेवढे विचारले नाहीत जेवढे ती आधी विचारायची. त्याच्यामुळे क्लासरूम डिस्टर्ब व्हायचा. मग ही विद्यार्थी गोंधळ नव्हती करत ती, बट इट वॉज ऑल्सो अ काइंड ऑफ नॉईज ओनली. किंवा आपण त्याला म्हणू की थोडंसं वातावरण जे काही अध्ययन आणि अध्यापनाचं असतं त्याच्यामुळे डिस्टर्ब होतं काही विद्यार्थ्यांमुळे. तर याच्याकडे आपण थोडंसं सकारात्मकतेने बघितलं पाहिजे. हाणामारी करूनही सुद्धा आपण ते तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय वेगळे करत, परंतु मारणं सध्या झिरो टॉलरन्स पॉलिसी असते हो, ठीक आहे नाही. सातत्य ठेवा, मारण्यामध्ये नाही, अजिबात हाणामारी नाही करायची. मग कशामध्ये नियमांची सातत्याने अंमलबजावणी करायची आणि गरज पडल्यास पालकांशी सुद्धा बोलायचं. त्यांच्याशी समुपदेशनाच्या सहाय्यानं आपण पुढाकार घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने आहे. आता थोडेसे हे काय प्रश्न आता मी थोडेसे फास्ट घेतो. विद्यार्थ्यांना एखादा विषय समजत नसेल तर आपण काय करावं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही हिंदी, मराठी, इंग्रजी, भूगोल जे काही शिकवत असाल, विशेषतः गणित आणि विज्ञानाच्या बाबतीमध्ये होतं की असं का होत असेल. असा जर प्रश्न तुम्हाला जर प्रश्न की बा तुमचा विषय सोपा करून शिकवण्यासाठी तुम्ही काय कराल आणि तुमचा विषय जर समजतच नसेल मुलांना तर मग काय. तर अशा परिस्थितीमध्ये मी कारण शोधेल की एखादा विद्यार्थी आहे तर तो अभ्यास का नाही करत, किंवा माझा विषय त्याला का समजत नाही, माझं शिकवलेलं त्याला समजत नाही की त्याची काही अडचण आहे. मी कारण शोधण्याचा प्रयत्न करेल. मग मी काय करेल, त्याला सोप्या पद्धतीने त्याला समजून सांगेल, अधिक उदाहरणं देईल, दैनंदिन त्याच्याशी मी बोलणं वाढवेल. बरोबर आहे की नाही. दृश्य साधनांचा वापर करा. अनेक वेळेला असं होतं की हे जे DLP जे आहेत ना, म्हणजे जे आधुनिक आपल्याला अस्त्र शस्त्र हे आपले आयुध आहेत नवीन, ह्यांचा वापर प्रभावी पद्धतीने आपण जर केला तर खूप चांगल्या पद्धतीनं टीचिंग मेथड होऊ शकते असं मला वाटतं. पुनरावृत्ती, सराव आणि सहज गोष्टी शक्य होतात. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त त्यांना सराव देण्याचा प्रयत्न करेल. छोटे प्रश्न देईल, म्हणजे त्यांची काय होईल, एक आवड त्या विषयामध्ये निर्माण होईल आणि मी त्यांना सतत मूल्यमापन करेल. त्यांनी टेस्ट घ्यायची, त्यांनी टेस्ट द्यायची आणि आपण ती चेकच नाही करायची, मूल्यमापन द्यायची आणि त्याच्यावरती अभिप्राय सुद्धा द्यायचा. तुम्ही बघितलं असेल लहानपणी आपण मुलांना असे स्टार मार्क द्यायचो, बरोबर की नाही. ते मुलं खूप खुश होतात. तर त्याच्यामुळे चाचणी घ्यायची आणि योग्य अभिप्राय द्यायचा, त्याचा निगेटिव्ह नाही बोलायचं. त्याच्यामुळे काय होतं की त्याचा आत्मविश्वास वाढू शकतो. आपल्यामध्ये एका चांगल्या शिक्षकाचे गुण कोणते. मला हा प्रश्न विचारला होता उदगीरमध्ये, महाराष्ट्र उदयगिरी कॉलेज आहे त्या ठिकाणी मला प्रश्न विचारला होता की हु इज गुड टीचर अँड हु इज आयडियल टीचर. दोन शिक्षकांमधला फरक सांगा. मी त्या प्रश्नाला उत्तर कसं दिलं मला माहिती नाही, परंतु त्यांनी नंतर मला बोलवलेलं होतं की भाऊ तुमचं निवड झाली, तुम्ही या इथे. परंतु त्यावेळेला माझं सिलेक्शन शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड या ठिकाणी झालं होतं. मला येताना त्यांचा फोन आला. मग मी परत सुद्धा गेलो उदगीरला, ठीक आहे, आणि त्यांना सांगितलं की सर असं आहे, माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि उदगीरपेक्षा मला नांदेड कम्फर्टेबल पडतं, मी इकडे जॉईन करेल. आणि मग त्यांनी जे दुसऱ्या कॅन्डिडेटची त्या ठिकाणी निवड केली. तर हा प्रश्न मला त्या ठिकाणी विचारलेला होता. मग चांगल्या शिक्षकाचं वैशिष्ट्य काय असतं की त्याला विषयाचं सखोल ज्ञान असलं पाहिजे, चांगलं संभाषण कौशल्य असलं पाहिजे, संवाद कौशल्य उत्तम असलं पाहिजे, संयम असला पाहिजे, समजूतदारपणा असला पाहिजे, संवेदनशीलता असली पाहिजे, विद्यार्थ्याच्या अडीअडचणी समजून घेतल्या गेल्या पाहिजेत, योजनेनुसार अध्ययन आणि वेळेनुसार पावलं सुद्धा उचलता आली पाहिजे त्याला. त्याच्यानंतर विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन असला पाहिजे, शिक्षक केंद्रित दृष्टिकोन नसावा. विद्यार्थी स्टुडंट सेंट्रिक अप्रोच आपण त्याला म्हणतो. मूल्य शिक्षण आणि चारित्र्य घडवण्याची भूमिका त्या शिक्षकांनी डेफिनेटली घेतली पाहिजे. सतत स्वतःचा विकास करण्याची वृत्ती असली पाहिजे, काहीतरी नवीन वाचलं पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला पाहिजे. असे काही मुद्दे आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये सांगायला पाहिजेत. आता मी याला खूप इलॅबोरेट करू शकतो, परंतु तेवढा काही वेळ आपल्याकडे नाही आहे. ऑलरेडी व्हिडिओ हा
खूपच मोठा झालेला आहे, 9 मिनिटांच्या वर गेलेला आहे, बरोबर आहे. वर्गात एखादा विद्यार्थी जर सतत गोंधळ करत असेल तर आपण काय कराल, तर शांत राहून विद्यार्थ्यांचे वर्तन असं का आहे असं समजून घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांशी एकांतात संवाद साधा, सार्वजनिकरित्या त्याला प्रसाद दिल्यापेक्षा त्याच्याशी एकांतात बोला. वर्गाचे स्पष्ट नियम पुन्हा पुन्हा त्यांना समजावून सांगा आणि त्यांच्याकडनं अपेक्षा करा की भाऊ आम्हाला तुमच्याकडनं काय पाहिजे, बरोबर आहे. सकारात्मक बळकटी देऊन चांगल्या वर्तनाला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. वर्गातील विद्यार्थी एकाच पातळीचे नसतील तर आपण काय कराल, हा खूप मोठा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी असं होतं की काही विद्यार्थी थोडेसे वयाने लहान असतात, थोडेसे मोठे असतात. काही विद्यार्थी दिसायला खूप लहान असतात म्हणजे शरीर दृष्टिकोनातून, आणि काही विद्यार्थी मोठे मोठे दिसतात. मग अशी जर असेल पातळी म्हणजे त्यांच्या शारीरिक वयोमानाच्या दृष्टिकोनातून, उंचीच्या दृष्टिकोनातून, आता तसं तर बेसिकली होत नाही, सर्व विद्यार्थी सारख्याच पातळीचे असतात, पण पातळी जी आहे ही वेगवेगळ्या पद्धतीची असते. वजन उंचीची असू शकते एक. दुसरं जे या ठिकाणी यांना जी अपेक्षित आहे ती म्हणजे EQ आणि IQ, त्यांचा इमोशनल क्वेश्चन आणि इंटेलिजंट क्वेश्चन जो आहे त्याच्या संदर्भामध्ये, की एक विद्यार्थी हुशार आहे, दुसरा विद्यार्थी थोडासा पाहिजे तसा संत आहे, म्हणजे तो एवढा फास्ट नाही आहे किंवा फास्ट ॲक्सेप्ट करत नाही आहे. तुम्ही एखादा कन्सेप्ट समजावून सांगितल्याच्यानंतर एखादा विद्यार्थी लगेच त्याला अडॉप्ट करतो, लगेच त्याला समजतं, आणि काही विद्यार्थ्यांना मात्र उशिरा समजतं. मग हे वेगवेगळ्या पातळीचे जे उमेदवार असतात, विद्यार्थी असतात, उमेदवार जे येतात नाही का, त्यांच्याशी तुम्ही कसं टॅकल कराल, हे बहुत ही बढिया इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं काम शिक्षक खरा काय करतो, विद्यार्थ्यांची पातळी ओळखतो, त्यांच्या वेगळ्या चाचण्या घेतो. आता या चाचण्यांच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नंतर सांगेल. त्याच्यानंतर गटांमध्ये या विद्यार्थ्यांची विभागणी शक्यतो आपण करू नये, हुशार माणसाने असं करू नये. ठीक आहे, आता इथं दिलेलं आहे, परंतु मी या मताशी तर काही भाऊ सहमत नाही आहे. हुशार मध्यम विद्यार्थी वेगळे काढणं नाही, सर्वांना सारख्याच ट्रीटमेंट दिल्या गेली पाहिजे असं मला वाटते. हा, पद्धती मात्र आपण वेगळ्या वापरू शकतो. काही विद्यार्थी फास्ट क्वेश्चन्स करतात. उदाहरणार्थ गणिताच्या शिक्षकांना हे नेहमी जाणवतं की काही विद्यार्थी वर्गामध्ये खूप फास्ट गणित करतात आणि सर म्हणजे सर आणखी दुसरं द्या, आणखी दुसरं द्या, असा गोंधळ करतात, आणि त्यांना जे वर्गातील मागचे विद्यार्थी त्यांना सुद्धा सोबत घ्यायचं असतं. मग अशा परिस्थितीमध्ये मात्र त्या विद्यार्थ्यांना थोडंसं आव्हानात्मक आहे म्हणून वेगवेगळ्या पद्धती वापरू शकतो. आपण व्यक्तिगत लक्ष देऊ शकतो. जे कमकुवत विद्यार्थी आहेत, बरोबर आहे, त्यांच्याकडे आपण जर व्यक्तिगत लक्ष दिलं तर होऊ शकतं. आणि सतत प्रगतीचं मूल्यमापन करणं, यामधून सुद्धा काही गोष्टी हे निश्चित होऊ शकतात. आता हा व्हिडिओ खूपच मोठा झाला विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे मी हा इथेच थांबवतो. याचा दुसरा भाग सुद्धा मी घेऊन येईल. मला साहजिक खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ 100% आवडला असेल. काही प्रश्न आहेत याच्यापैकी 100% प्रश्न तुम्हाला विचारले जातील, म्हणजे विचारले जातील. चांगल्या पद्धतीने उत्तर द्या, काही अडचण नका. आम्ही आहोत तुमच्या पाठीमागं. आमच्या पाठीमागं नाही भाऊ, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं असू द्या. काळजी घ्या, जेवण घेऊन करा. लय मोठा व्हिडिओ बाकी, आणखीन याचा पार्ट 2 येणार आहे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.